थैंक यू। थैंक यू सो मच। यहाँ पर नारायण, बहुत ही अच्छी बैटिंग यहाँ पर। पहली गेंद अगले मैच की जयदीप द्वारा, और ये वाइड गेंद। वापस चलते हैं स्टेज पर। बॉलर हल 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 चेक हल हल चेक येस पहिला बॉल वाईट. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली धावफलकाची. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. विशाल म्हणजे यशवंतनगरचा हार्ड हिटर बॅटर. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना चला. हॅलो 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 चेक. दोन्ही संघाने हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. एक एक प्रतिनिधी पाठवा लवकर. एक एक एक्स्ट्रा प्लेयर भेजना है. रोज 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 टीम रोज नहीं भेजना है, खिलाड़ी भेजना है प्लीज. रोज टीम अपना एक खिलाड़ी भेजे प्लीज. बघा सगळ्या संघांना विनंती आहे, मॅच चालू होण्या अगोदर आपण एक प्लेयर नाही पाठवलात. खूप सारी कामं इथे रखडतात आणि त्यामुळे तुम्हाला स्कोरिंग मध्ये लॅग बघायला मिळेल किंवा कदाचित मॅच सुद्धा थांबतील. विशाल सातत्याने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात आणि शफल होत असताना अंगावरती येणारा चेंडू शरीरावरती आदळतोय आणि आदळत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये 3 धाबा आतापर्यंत धावफलकावरती बघायला मिळतात. हो 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 पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. मागे हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकअप लाईन चेंडू आणि त्याच्यावरती चांगलं नियंत्रण गोलंदाजाचं बघायला मिळालं. विशालला हात खोलू देत नाहीयेत. विशाल एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि ती बॅटिंग करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो 4 चेंडू आणि 3 धाबा. डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. इनसाइड आउट. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमारेषा जवळ. क्षेत्ररक्षक आलाय परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडूने गाठली आहे सीमारेखा. येतोय चौकार. 4 धाबा. चला गोलंदाजी मार्कवरती महेश. नवीन गोलंदाज सज्ज होतात. पहिलं षटक झाल्याने पहिल्या षटकामध्ये धावा टोटल जर आपण पाहिलं तर आल्या 7. जखडून ठेवलं गेलं टॉप ऑर्डर बॅटर्सना. कोणत्या प्रकारे धावा येऊन दिलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे ज्या 10, 15, 12 या धावा आपण बघत होतो, जे मागील काही मॅच मध्ये बघितल्या त्या धावा आता पण दिसलेल्या नाहीयेत. ओ चेंडू आहे मध्ये. स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा होता परंतु तो उभा असताना झेल टिपता आलेला नाही. कदाचित तो सुद्धा सरप्राईज झालाय की चेंडू माझ्याकडे आला कसा. आखू टप्प्याचा चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू म्हणजे जी गती होती त्या गतीला परखू शकलेला नाहीयेत आणि म्हणूनच की काय जीवनदान मिळाले फलंदाजांना.
एकदा धावून कंप्लीट आणि त्यानंतर विशाल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतील. विशालची बॅटिंग आपण बघितली आहे समोरच्या मैदानावरती. थोडा आवाज दे ना मित्रा. हॅलो 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 चेक. येस थँक्यू. मागे जे T90च्या ग्राउंडवरती जुन्या ग्राउंडवरती जे काही मॅचेस होताना आपण बघितल्या त्यामध्ये विशालचा खेळ बघण्यासारखा असायचा. पॉवरफुल हिटिंग ही विशालची खासियत आणि त्याच हिटिंगच्या प्रयत्नामध्ये तो आहे. मिड विकेटच्या डोक्यावर मारण्याचा सातत्याने ते प्रयत्न करतात. आडव्या बॅटने खेळणं पसंत करतात आणि त्या खेळाद्वारे प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिला आहे. असं असताना या लेफ्ट हँडर बॉलरने सुद्धा प्रभावित केलं. कट काढण्याचा प्रयत्न. चेंडू यावेळेला स्लाइस करत असताना पाठवलं गलीमधून. सीमारेषा जवळ जातो. क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न करतात. 1-2 आणि 2 धावा वरती समाधान मला वाटते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा इथे मोठे फटके नाही आले तर तुम्हाला सिंगल डबलला सुद्धा भाव द्यावा लागेल आणि तो सिंगल डबलला तुम्ही भाव नाही दिलात तर कदाचित तुम्हाला निर्धाव राहावं लागेल. म्हणजे कधी कोणती गोष्ट मोठी वाटेल किंवा कधी कोण कामाला येईल हे काही सांगता येत ना. असं म्हणतात ना त्यातला हा प्रकार आहे. तुम्हाला इथं सिंगल डबलला महत्त्व द्यायचंय. तुम्हाला इथे धावांना हलतं बोलतं ठेवायचंय. तिथून एखादा मोठा फटका आला तर सोने पे सुहागा. मोठा फटका ज्याची चर्चा होती तो फटका येतोय का उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु सुटलाय झेल. झेल सुटलाय आणि जीवनदान मिळाले विशालला. चार चेंडू आणि 12 धावा धावपलकावरती. दुसरं षटक मार्गाचे शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हो चेंडू हवेमध्ये उंच हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक त्याला त्याच्या मागे जातोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव धावून कंप्लीट केली जाते. धावपलकावरती धावा या 5 चेंडू नंतर 13 बघायला मिळतात. मोठे फटके येत नाहीयेत आणि मोठे फटके न येणं लास्ट बॉल या षटकातला. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू उंच हवेमध्ये आणि गॅप मध्ये सुद्धा खूप वेळानंतर आलाय हा धगधग धगधग करणारा YPL चौकार. थँक्यू 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 डीजे. 17 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ झालाय. मागील मॅच मध्ये 42 धावा मागील मॅच मध्ये बघितल्या. त्या अगोदर 42 बघितल्या आणि त्याच्या अगोदर 31 बघितल्या. आजच्या दिवसभरामध्ये होणाऱ्या 10 मॅचेस पैकी हा 42 सर्वात मोठा धावपलक आहे. आता तुम्हाला त्या धावपलकाला छोटं करण्यासाठी इथं 45 धावा 50 धावा या दाखवाव्या लागणार आहेत. लेकिन चेस भी हुआ है. देखिए हमारे स्कोरर बताते हुए त्या 42 धावांचा पाठलाग झालाय. सचिनच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघूयात सचिन कशा प्रकारची गोलंदाजी करतात. ड्रिंक्स ब्रेक मध्ये एक पाणी गेलंय. बॅट सुद्धा बदलली आहे. आता बॅट बदलल्यानंतर काय स्थिती बदलते का. विशाल आतापर्यंत शांत राहणारा फलंदाज काय फलंदाजीद्वारे धावांचा उद्रेक करून दाखवता का. येस ब्रेक आया था. ब्रेक के बाद धमाकेदार सिक्सर 6 रन. बॉल बॉल घ्या. बॉल आलं बघा. थँक्यू 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 डीजे. ब्रेक के बाद बघा थोडीशी वेळ गेली. त्या वेळेचा फायदा कसा उचलला गेलाय. बॅट बदलली चित्र बदललं आणि चित्र बदलल्यामुळे हा मॅचला बदलवणारा इनिंगला बदलवणारा इनिंगला बिल्ड करणारा अति सुंदर आणि दर्शनीय षटकार विशालच्या बॅटमधून आलाय. सचिन नेक्स्ट बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बाहेर कट होणारा. गतीमध्ये परिवर्तन. बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ये होगा बट अगर बड़ा हिट आता है तो उसके बाद आपको समझना बहुत जरूरी. उसको आगे चल के एक एक रन से क्यों ना हो आगे बढ़ना बहुत जरूरी होता है. आणि तेच कुठं ना कुठं तरी इथं कमी पडलंय. तुम्ही जर का एखादा मोठा फटका मारून 1 2 3 डॉट आणलेत तर त्या षटकाराला काही अर्थ राहत नाही.
तुम्ही चौकार मारून 1-2 डॉट आणले तरी सुद्धा त्याला अर्थ राहत नाही. म्हणजे बाउंड्रीज आल्यानंतर सुद्धा जर निर्धाव चेंडू आले तर गोलंदाज तुमच्यावरती हवी टाकणार. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याला अजून खूप साऱ्या मॅचेस पार पाडायच्यात. सुरुवातीला शफल झाले, त्यानंतर जागा भरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, खूप मोठा चेस होता आणि त्यामुळे चेंडू निघून गेला. स्क्वेअर लेग सीमा रेखा पार. YPL चौकार. थँक्यू. इतक्या मोठ्या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला त्या गोष्टीची काळजी घेणं गरजेची असणार आहे की झेल किती इम्पॉर्टंट आहेत, क्षेत्ररक्षण कुठे लावायचं आहे, कुठून धावा वाचल्या जातील, कुठून आपण समोरच्या संघाला दडपणाखाली आणू शकतो, या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दी प्लॅन तुम्हाला एक्झिक्युशन सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि हे करत असताना सुरुवातीला शफल झालं आणि त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सचिनने वेळीच ओळखलं होतं त्यांच्या स्टान्सला आणि चेंडू जातोय निर्धाव स्वरूपाने. 4 चेंडूचा खेळ झाला, 27 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, सनी चेंडू खाली आलाय आणि झेल सुद्धा टिपलाय. फलंदाज विशालच्या खेळीचा अखेरकार होतोय अंत. एक मोठा फटका विशालच्या, 2 मोठे फटके विशालच्या बॅटमधून बघितले, परंतु तितकं प्रभावित केलेलं नाहीये. सनीने टिपत असताना सुंदर झेल संपवलाय विशालचा खेळ. फलंदाज बाद. बेमतलब करता बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए सच्ची देसी है अदा सड़ते हो जानी फिदा बाहों में आ सोनिए बस आज रात के लिए सुबह होने ना दे साथ खोने ना दे एक दूसरे को इथे अपील केली गेली यष्टीची इच्छी आणि पंच मात्र तटस्थ आहेत. अंपायर क्या है? ओव्हर झाली. येस थँक्यू. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटक संपल्यानंतर 27 धावा धावपलकावरती आहेत टीम रोज या संघाच्या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. लिली वर्सेस तुलीप या 2 संघांदरम्यानचा टॉस केला जाईल. मी विनंती करेल भावेश भाई, टॉस कोण करेगा? रोमिल. अमोद आप टॉस करेंगे. चलिए, अमोद यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. लिली आणि तुलीप या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही कर्णधार आशिषच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि पहिला 3 षटकांचा खेळ आपण संपत असताना पाहिला. 27 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 27 ऑन स्कोरबोर्ड. फुल टॉस आणि सरळ यष्ट्यांवरती अभिला समजलेला नाहीये चेंडू. अभिजित बाद. विकेटची परंपरा कायम. गॉन. हेलो. लिली और तुलिप के मैच का टॉस यहाँ पर हो रहा है. अमोद जी यहाँ पर कॉइन फ्लिप करेंगे. इधर गिरा. Heads is the call and it is head. Lily have won the toss. Field first. Okay. Lily have decided to field first.
क्या आपका स्ट्रेटजी है और क्या आपने सोचा है, बॉलिंग आपने क्यों डिसाइड किया? We want to restrict them for at least less than 40 runs. और यहाँ पर आपका टीम कॉम्बिनेशन क्या रहेगा, कौन कौन बॉलर है, आप कुछ अगर जानकारी देना चाहेंगे तो? गिन चुन के 11 खिलाड़ी हैं हम। पूरे 11। और अमित जी, आप इतने सालों से यहाँ पर वाईपीएल खेलते आ रहे हैं, आपका क्या एक्सपीरियंस है और क्या आपने डिसाइड किया था और आपकी क्या प्लानिंग है? प्लानिंग तो था हम लोग का बैट फर्स्ट का ही प्लान था, क्योंकि बैटिंग साइड हम लोग का थोड़ा स्ट्रांग है। कल एक बॉलर था वो इंजर्ड हो गया है, तो अभी देखते हैं उसका रिप्लेसमेंट हम लोग ढूंढ रहे हैं। ओके, ऑल द बेस्ट लिली एंड तुलिप. Lily have won the toss and elected to field first. Yes, selected to field first. आणि त्यानंतर ओ फ्री हिट वरती चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय झेल. ओ ये पकडाय या छोडाय, पंचांनी सांगितलं येस सोडलाय, चेंडू गेला सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. विजय याने पुन्हा एकदा चेंडूला टोलावलंय, लॉफ्ट केलं. व्हॉट अ शॉट, वन्स अगेन बिग हिट. षटकारानंतर चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावपलकरती धावा बूम होत असताना जाऊन पोहोचलायत. 39 वरती जाऊन पोहोचलाय. काय जबरदस्त बॅटिंग होते बघा. एक नो आल्यानंतर किती मोठा फरक पडतो, एक नो आल्यामुळे किती मोठं नुकसान होतं हे तुम्ही बघू शकता. कशा पद्धतीनं त्या नोचं भुगतान भोगावं लागले. षटकारानंतर चौकार, चौकारानंतर कॉन्फिडन्स अप. आणि विजयचं कौतुक करेल, काय जबरदस्त बॅटिंग होतीये. पुन्हा एकदा यावेळेला फुलटॉस, आडव्या बॅटनं पाय पुढे आणत असताना फ्रंट फुट वरतून खेळलंय जरूर, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. जितका चांगला फटका तितकीच उच्च कोटीची फिल्डिंग बघायला मिळाली. आणि एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये करत असताना विजयने 3 धावा लुटल्यात. स्लॉगर मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करावी याचं उदाहरण पेश केलंय विजयनं. आणि आपल्या संघाला त्या एका मजबूत स्थितीमध्ये आणत असताना विजय बघायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ झालाय. 42 धावा धावपलकावरती, म्हणजे आता हायएस्ट स्कोर आपल्याला बघायला मिळेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीचं हे मैदान, अमाया स्पोर्ट्स अकॅडमीचं मैदान, आणि या मैदानावरती चालू असलेला थाट. चेंडू उंच हवेमध्ये, सनी चेंडू खाली, पुन्हा एकदा झेल ड्रॉप. चेंडू खाली आल्यानंतर सुद्धा झेल कन्वर्ट झालेला नाहीये आणि त्यामुळे विकेट येता येता थांबली आहे. पण 2 धावा सुद्धा मिळाल्यात, फक्त कॅच सुटलेली नाहीये. आखरी लास्ट बॉल समोरच्या दिशेने, काय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेरकार फलंदाज विकास बाद होताना दिसतोय आणि धावपलक थांबलंय. 44 वरती 44 धावा, 45चं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम रोज या संघाच्या वतीनं वायलट या संघासमोर. थँक्यू डीजे. बघा, मी अजून पुन्हा एकदा विनंती करेल, आपण जर का क्रिक हिरोज वरती स्कोर अपडेट करणार आहात, तुमचा डेटा तुम्हाला प्रॉपर अपडेट होणं गरजेचं असं वाटतंय, तर आपला एक कृपया करून मेंबर इथे पाठवा. तुमचा एक्स्ट्रा प्लेयर इथं नाहीये, त्यामुळे चुकीची स्कोरिंग जातीये. चुकीची स्कोरिंग गेल्यामुळे तुमचा डेटा खराब होऊ शकतो, तुमचे रेकॉर्ड्स प्रॉपर येणार नाहीत, तर त्याची काळजी घ्या. आणि प्लीज न बोलता तुमचा एक प्लेयर इथं पाठवा. वारंवार ते नाव विचारण्यात, नाव सांगण्यातच वेळ जास्त जातोय, त्यामुळे इथे मॅन्युअल स्कोरिंगला सुद्धा डिस्टर्ब केलं जातंय. आमच्या टेक्निकल टीमला सुद्धा डिस्टर्ब होत आहे आणि समालोचन कक्षामध्ये सुद्धा डिस्टर्बन्स वाढलाय.
So I request to all team, please provide one member of the team, extra player of the team. हेलो हेलो सर्व कैप्टन्स ना विनंती है, सभी कैप्टन्स को रिक्वेस्ट है कि जिनका भी मैच है उन्होंने अपना एक एक प्लेयर कंपलसरी इधर बिठाना है। तुलिप और लिली, रोज सोसाइटी के कैप्टन को रिक्वेस्ट है कि एक प्लेयर यहां पे भेजे आपका एक्स्ट्रा। रोज सोसाइटी एक एक्स्ट्रा प्लेयर इधर भेजे कमेंट्री के इधर। सन्माननीय संतोष पिंगुळकर सर यांना विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत या यशवंतनगर प्रीमियर लीग सीझन 9च्या माध्यमातून. आपणास विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. बघा, हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले असे संतोष पिंगुळकर सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक म्हणून त्यांना आपण पाहतो. सामन्याला झाली सुरुवात, म्हणजे दुसऱ्या इनिंगचा स्टार्ट. अभिजितच्या हातामध्ये चेंडू आहे. 5,45,00,000 धावांचा करायचा आहे. 11.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवण्यासाठी तुम्हाला एखाद मोठा फटका किंवा 2 बाउंड्रीज तरी पार कराव्या लागणार आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, तो आलाय, चेंडू खाली. ओ, विकासने झेल सोडलाय. झेल सोडलाय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. एक निकाला, माफ कीजिएगा. अंपायर 1 की 2 काढल्या? 2 काढल्यात. थँक्यू. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला चेंडूला खेळले, क्षेत्ररक्षक आहे तिथं, त्याच्यातून सुद्धा चेंडू डिसडलाय. पुन्हा एकदा 2 धावा. या रखरखत्या उन्हामध्ये स्वतःला सुस्थितीमध्ये ठेवणं किंवा फिट ठेवणं ही सुद्धा एक मोठी टास्क आहे. सगळ्यांना विनंती आहे, पाणी पोट भरून पिया, जास्तीत जास्त पिया. तुम्ही डिहायड्रेट नाही होणार याची काळजी घ्या. या स्पर्धेसाठी हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलं किंवा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सहकार्य केलं असे संतोष पिंगुळकर सर यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेल गज्जूबाईंना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय.
संतोष पिंगुळकर सर यांचा विशेष सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेल गजूबाईंना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. पिंगुळकर सर, आपणास विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. हे मैदान इतक्या चांगल्या रीतीने बनवून, ही खेळपट्टी बनवून आपल्या सर्वांसाठी ज्याने उपलब्ध करून दिलं असे संतोष पिंगुळकर सर यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. आणि या सन्मान स्वीकारत असताना संतोष पिंगुळकर सर, धन्यवाद सर, आपल्या मनापासून आभार. समस्त यशवंतनगर क्रिकेट असोसिएशन व YPL कमिटीच्या वतीनं आपणास विनंती, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. 7 धावा धावपलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. काय इथे एक मोठा फटका बघायला मिळेल का, ज्याची खूप आणि मोठी गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं ऑनट्राईचा फटका, उसळी घेण्याच्या चेंडूवरती मारलेला हा फटका. रनआउटची संधी आहे. संधी आहे. काय संधीचं सोनं झालंय का? येस, फिंगर इज गॉन अप नाव. फलंदाज बाद. चला घाई करा प्लीज. विजय भाई, थोड़ा जल्दबाजी कीजिए प्लीज. कसं वेळेचं बंधन आहे, आपल्याला वेळेमध्ये मैदान खाली करून द्यायचंय. येणारे 2 दिवस ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पडावी, गुणागोविंदाने पार पडावी, यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज चेतन आलाय. 9 धावा धावपलकावरती आहेत. 8 धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये एंटर करत असताना विजयच्या अगेन्स्ट पहिलाच चेंडू खेळला. ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळायचं होतं. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा, जी अपेक्षा आहे, मागील मॅच मध्ये आपण काय केलं होतं, काय बघितलं होतं, तर 42चा पाठलाग बघितला होता. तेव्हा मोठे मोठे फटके आले होते आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजची फटके खेळण्याची ती पद्धत, त्यांचा तो क्रिकेटिंग क्लास, त्या गोष्टीची ग्वाही देत होता की या धावांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु इथे आताचं हे धावपलक 45चा पाठलाग करत असताना फलंदाजाचा जो काही स्टान्स आहे किंवा खेळण्याची जी पद्धत आहे किंवा चेंडू ज्या पद्धतीने बॅटवरती येतोय, त्याला बघता या धावा थोड्याशा दूरवर वाटायला लागल्यात. काहीतरी असं चित्र दाखवावं लागणार आहे किंवा इम्प्रोवाइज करावं लागणार आहे खेळाला, फटक्यांना, की तिथे धावा परत बनवल्या जातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न होईपर्यंत चेंडूनं गाठली आहे सीमारेषा. गाठभेट झाली चौकाराची आणि 4 धावा येत असताना बघायला मिळत आहेत. चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 15 धावा धावपलकावरती आहेत. ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की धावा येण्यासाठी काहीतरी वेगळं पण दिसून येणं गरजेचं आहे, फटके इम्प्रोवाइज करणं गरजेचं आहे आणि असे काही फटके आले तर धावा बनतील. आणि त्या धावा बनवण्याचा इथं प्रयत्न झाला, तुर्तास तो चौकार आला आणि हो 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 शानदार डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. आणि त्या डिलिव्हरी नंतर आपण बघितलं बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू फलंदाजाला समजलेला नाहीये. चेंडूच्या टप्प्याचा वेट केला आणि तोपर्यंत निर्धाव चेंडू सुद्धा आलाय. चर्चा केली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये नक्की काय करणं गरजेचं आहे. पाठलाग 45चा आहे आणि 45चा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला किमान या दुसऱ्या षटकाच्या एंड पर्यंत, शेवटापर्यंत 20च्या आसपास पोहोचायचं आहे. 20, 22, 23 या बनवाव्या लागणार आहेत.
फुलटॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूवरती येईल तोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु अडलेला नाहीये, म्हणूनच की काय फलंदाज नाडलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमा रेखा पार, चौकार. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. ऑन साइडला लॉफ्ट केलं, स्टेप आउट होत असताना लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला होता आणि त्यानं सीमारेषा गाठली आहे, चौकार आलाय. बघा चौकारानंतर एक दृश्य ते आमच्या चार 19 आणि त्यानंतर ओहो लॉफ्ट केलं तर इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून गेला डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये फील्ड करतील तोपर्यंत एकदा 20 धावांवर धावफलक जाऊन पोहोचले. विपुल ज्वेलर्सच्या माध्यमातून जी बाउंड्री हिटची लेडी डान्स करते ती मात्र चौकार गेल्यानंतर आपल्याला मुख्य स्क्रीनवरती दिसते. आमच्या यूट्यूबवरती जर तुम्ही मॅच बघत असेल तर तुम्हाला ते चित्र दिसेल आणि खूप चांगलं वाटतंय. म्हणूनच ही YPL यशवंतनगर प्रीमियर लीग जी आहे ती अजून चांगली रंगत असताना यूट्यूबवरती बघायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 20 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय, ज्याची मी चर्चा करत होतो की 20 पर्यंत तरी पोहोचणं गरजेचं आहे एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, जेणेकरून येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्हाला उर्वरित धावा करता येतील. चेंडूवरती जाऊन फ्रंट फुटवरून फटक्याला खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, जिथे कोणताही क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये तैनात नव्हता तिथून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जोपर्यंत चेंडूला फील्ड करून फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट होतात. पहिली 2 षटकं संपलीत, 22 धावा 11च्या सरासरीने धावफलकावरती टीम वायलेट या संघाच्या. थँक्यू 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 डीजे. YPL म्हणजेच यशवंतनगर प्रीमियर लीग. आमचे टायटल स्पॉन्सर DN इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड, ट्रॉफी स्पॉन्सर विराट फाउंडेशन, बाउंड्री हिट स्पॉन्सर विपुल ज्वेलर्स, त्यानंतर इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स काही कॅश प्राइज किंवा वस्तुरूपी स्पॉन्सर्स आम्हाला लाभलेले उमंग प्रॉपर्टीज, पॅसिफॅब टेक्नॉलॉजीज, परम हॉस्पिटल, सुरभी मेडिकल, स्पोर्ट्स बार यशवंतनगर, झील रेस्टॉरंट, श्री स्वामी इंटरप्राइजेस, अंबिका स्वीट्स, गणेश प्लायवुड, गोपी प्लायवुड, 4 कॅप अँड कंपनी, आशिष मुट्टो आणि आशिष मेहता. त्याचबरोबरीनं DNA चे काही प्लॅन्स आहेत. आमचे टायटल स्पॉन्सर DNA इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड, त्यांच्या ऑफर्स काय आहेत? ऑफर व्हॅलिडिटी ड्युरिंग YPL म्हणजे यशवंतनगर प्रीमियर लीग दरम्यान जर का तुम्ही इयरली प्लॅन 1K जर का घेतलात तर तुम्हाला 1K फ्री फॉर द स्पॉट रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही जर का ऑन दी स्पॉट म्हणजे या स्पर्धेदरम्यान येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर का तुम्ही त्यांचं कनेक्शन घेतलं, इयरली प्लॅन घेतलात तर तुम्हाला 1000 रुपयाचा डिस्काउंट देण्यात येणार आहे. मॅच चालू करा प्लीज. अंपायर थोडी चेतावणी द्यायची आहे, जास्त वेळ घेऊन देऊ नका. विकास बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. लिलीने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लिली आपण आपली टीम मीटिंग करून घ्या. लिली आपण आपली टीम मीटिंग करून घ्यायची. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेट मध्ये, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावा धावून केल्या जातात आणि 2 धावांशी धावफलक पुढे जाताना दिसतंय. म्हणजे जी आस्किंग रन रेट म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जो आहे त्याला भेदण्यासाठी ही सुरुवात योग्य आहे असं म्हणावं लागेल. 22 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या, अजून 23 करायच्यात म्हणजे एक फक्त वरती करायचं आहे. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि ओहो सुंदर झेल टिपला गेलाय. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 24 धावा धावफलकावरती येताना दिसतात. प्रत्येक मैदानात आलाय. दुसऱ्या षटकामध्ये झालेली
हाडामारी म्हणजे त्या 2 बाउंड्रीज त्याने मात्र मॅचला काहीसं वळण देण्याचा प्रयत्न केला गेला आणि वायलेट या मॅचमध्ये परत येईल असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तशी काही हरकत दिसत नाहीये. पहिल्या 2 धावानंतर मात्र एक सुंदर झेल टिपला गेला मिड विकेटमध्ये आणि तो झेल टिपत असताना मॅचमध्ये परत आली आहे रोज टीम. आणि आता रोज काय तो कमबॅक किंवा जो काही पलटवार केला तो कायमस्वरूपी ते दडपण समोरच्या टीमवरती ठेवेल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पठ्ठ्यामध्ये चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली, एकाचा रूपांतर 2 मध्ये होताना बघायला मिळतंय. रनरेटला सुद्धा खूप महत्व आहे बघा. आज टीम्स विजय मिळतोय की नाही त्याच्यापेक्षा रन्स कशा मिळतील याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्याच्या मागचं कारण आहे मागील वर्षामध्ये 3 मॅच जिंकून सुद्धा क्वालिफाय घोषित करण्यासाठी रनरेट बघावा लागला होता. 3ही जिंकून बाहेर झाले होते. टीम अनबीटन आहे. येस, बाहेर होण्यापेक्षा अनबीटन राहिलेलं मोठं आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय ते समाधान घेऊ शकता तुम्ही. आम्हाला कोणी हरवलेलं नाही हे मोठं समाधान. भले बाहेर पडलो तरी, पण बाहेर जे पडलं ते सुद्धा निराशाजनक आहे. याला सुद्धा विसरून चालणार नाहीये. म्हणजे म्हणतात ना, चांगल्यामध्ये काहीतरी वाईट, वाईटामध्ये काहीतरी चांगलं. आता रुमीन मजा घेतोय ती वेगळी गोष्ट. धावपलकर ती धावा, 27 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा अजूनही खेळण्याची शिल्लक. चला घाई करा प्लीज, इतका वेळ नाहीये जितका वेळ आपण घेतात. इतका जर वेळ आपण एका मॅच साठी इनिंग साठी घेतलात तर कदाचित आम्हाला त्या 10 मॅच कंप्लीट करणं अवघड होऊन बसेल. येस, 10 मॅच आज करायचे आहेत आणि त्या 10 मॅच करण्यासाठी तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच संतोष पिंगुळकर सर, आपलं मनापासून आभार. आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जी काही सहकार्याची भूमिका दाखवली त्याबद्दल. येस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय. विथ कॉन्फिडन्स, विथ राईट वे चेंडू गेला, सी मारेगा पार. चौकार, 4 धावा. पाच चेंडू 31 धावा धावपलकावरती. आमचे स्कोरर सुद्धा आता म्हणतात की या धावपलकाचा पाठलाग होण्यासारखा आहे. दोघेही कॉन्फिडंट आहेत, पण आमच्या दुसऱ्या बाजूला डिजिटल स्कोरर आहेत जे क्रिक हिरोज वरती स्कोरिंग करतात. ते म्हणतात थोडंसं अवघड आहे. आता दोघांचे वेगवेगळे समर्थक इथं बसलेले आहेत आणि त्यामुळे कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाही आहे. थोडीशी उशिराने बॅट फिरली आहे आणि त्यामुळे एक धावून तिथं कंप्लीट होताना बघायला मिळते. सिंगल धाव येते, सिंगल धाव्याने धावपलक पुढे जाऊन पोहोचलंय 32 वरती 32 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. या ऐकूया डीजेला, या मॅच मध्ये रंग भरूयात गाण्या रूपी आणि त्यानंतर वळेल मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज. भाई 33 हुआ है, 45 की माफ कीजिएगा, 13 चाहिए, 32 हुआ है, 32 हुआ है. बघा इक्वेशन इथं 6-13 ची आहे इक्वेशन आणि कंपॅरिझन या अगोदर आपण स्क्रीनवरती बघितलं होतं. त्या कंपॅरिझन मध्ये काय घडलं होतं, 27 वरती 1 होता बॅटिंग करणाऱ्या रोज टीमचा मागाशी. आता वायलेट संघाची स्थिती ही पूर्णपणे त्यांच्या विरुद्ध आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहेत, स्वतःला 32 वरती आणून ठेवलंय, म्हणजे 5 धावांनी पुढे आहेत. नवीन बॉलर जागृतच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक हिंडवरती फलंदाज ओम आहे. ओम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2 चेंडू खाली आलेत, लांब राहिलेत, लांब 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 खूपच लांब. आणि बघा कुठला क्षेत्ररक्षक कुठे आलाय, लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती आलाय आणि किती 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 1 2 3 4 जरूर. येस, इट्स अ नो बॉल, नो +4. या नोला सुद्धा आत्ताच यायचा होता असं म्हणेल रोज टीम, कारण 13 धाव्यांची गरज असताना आलेल्या बक्षीस रूपाने 5 धावा. याच्यापेक्षा तर लग्नातला आयर सुद्धा मोठा नसतो.
खरं 6 चेंडू 13 धावांची गरज असताना 5 धावा अशा जर मिळाल्या तर लग्नामध्ये आलेल्या आयरापेक्षा जास्त सुख खेळणाऱ्या खेळाडूंना मिळतं, फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना मिळतं. आता बघणार आहोत आपण काय घडतं या मॅच मध्ये. 5 मध्ये 8 धावे, 6 मध्ये 8 धावेची गरज. येस, काय काय नक्की काय? बघा अजून थोडीशी कन्फ्युजन आहे, आमचे पंच सांगतायत. चला आयोजन कमिटीतील काही मेंबर्स आपण हस्तक्षेप करा मैदानात, एकदा चेक करून घ्या. दिनेश काय आहे? येस इट्स अ नो बॉल, नो +4 टोटल 5. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. देखिए आपकी क्वेरी क्लियर करता हूं. जैसे कि गेंद जब डाली जाती है तब कैमरा जो रहते हैं वो गेंद के ऊपर रहते हैं. आपका फील्डर कहां पे खड़ा है उसके ऊपर नहीं रहेंगे. जब बॉल उस खिलाड़ी के पास जाएगा तब उस खिलाड़ी के ऊपर कैमरा जाएगा. सो स्क्रीन पर दिखना मुश्किल है. डिसिजन लवकरात लवकर घ्यावा, मॅच डिले होत चालली आहे. काय आहे फायनल डिसिजन? नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण सर्वांनी त्वरित बाहेर यायचंय. चला बाकीच्या समोरच्यानी बाजूला आहे. जय जय लाड सर्वांनी बाजूला आहे तिथून. सीएम भाई आप भी बाजू में आइए प्लीज.
आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मॅच इंटरेस्टिंग बनत चालली आहे, परंतु ओमचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने त्याने त्या 4 धावा कंप्लीट केल्या आणि 4 असं नाही चौकार मारले, तिथे धावून कंप्लीट केल्यात. या उन्हामध्ये इतकं धावून या धावा कंप्लीट करणं, पुन्हा खेळपट्टीवरती उभं राहणं, पुन्हा धावा बनवणं सोपं नाहीये. यानंतर लिली सुद्धा तयार आहे. लिली टीम, आपण आपली टीम मीटिंग घेऊन तयार राहा. मैदानात लगेच तुम्ही दाखल व्हायचंय. चला 6 चेंडू आणि ओहो, मागे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जाईल चेंडूवरती, चेंडूने फसवलंय परंतु फसवल्यानंतर सुद्धा त्यांनी सावरलंय. त्याच्यासाठी फिल्टरचं कौतुक आहे. एकाचं रूपांतर 3 मध्ये, आता 5 मध्ये 5. कदम साहेब मॅच दिसत नाही आम्हाला. दिसते T90चे बहुतांश मेंबर्स इथे खेळत असताना दिसतील. नेक्स्ट मॅच आमचे संतोष सावंत सुद्धा दिसणार आहेत. जयेशने पहिली मॅच खेळली. आता 5 चेंडू 5 धावांची गरज असताना बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी जागृत करतायत. पहिला नो बॉल महागात पडलाय आणि इतक्या मोठ्या महागाईमध्ये इतक्या धावा खर्ची करणं म्हणजे खिशात पैसे कमी असताना केलेला मोठा खर्च असं म्हणू शकतो. फुल टॉस बॉल ऑन साइडला पाठवून दिला चेंडूला. 1 बाउंस सीमा रेखा पार, येतोय चौकार. 4 धावा, 1 बॉल बाकी आहे, 1 रन बाकी आहे, सॉरी 1 धाव बाकी आहे. सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली आहे, परंतु 1 धाव बनवणं ही सुद्धा गरजेची आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची आता गरज. 45 धावांचा पाठलाग होईल की नाही असं सर्वांना प्रश्न पडला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर खूप लवकर दिलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला चेंडू. दग 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 करत चेंडू निघून चाललाय. चौकार, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकला टीम वायलेट या संघानं आणि रोज संघ पराभवाच्या छायामध्ये जातोय. बॉल रिटर्न द्यावा. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण ऑलरेडी डिले आहेत. तुलिप और लिली का प्लेइंग 11, तुलिप और लिली का प्लेइंग 11, 12th मैन जो भी है वो जल्दी आके यहाँ पे दीजिए. मैच जल्दी चालू करेंगे.